कर्जाने हैराण झाला आहात, झोप लागत नाही, डोकं शांत राहत नाही, मग हे उपाय नक्की ऐका. दररोज सकाळी ऋणमोचक मंगलसूत्र वाचा आणि कर्जाचा पहिला हप्ता मंगळवार पासून भरायला सुरुवात करा. मंगळवारला मसूर डाळ दान करा आणि गाईला पपई खाऊ घाला. ही कृती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा, कारण समृद्धीचं द्वार तिथूनच उघडतं. माता लक्ष्मीला ईशान्य कोपरा खूप प्रिय आहे. मंगळवारी हनुमान मंदिरात जा, त्यांच्या चरणी तेल आणि शेंदूर अर्पण करा. स्वतःच्या कपाळावर शेंदूर आणि तिलक करा आणि पूर्ण श्रद्धेने बजरंग बाण वाचा. शुक्ल पक्षातील बुधवार पासून ऋणहर्ता गणेश स्तोत्र रोज पठण करा. बुधवारी 1.25 पाव मूग शिजवा, त्यात साखर आणि तूप घालून ते गाईला खाऊ घाला. दररोज सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 11 पाठ करा. तसेच मित्रांनो, जमल्यास 7 शनिवारी स्मशानातील विहिरीचं पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. मित्रांनो, वरील हे उपाय करत असताना तुम्हाला या 3 मंत्राचा जाप करायचा आहे. मंत्र असा आहे: ओम गणेश ऋणछिंदी वरण्यहू नमः फट. दुसरा मंत्र: ओम गण ऋणहर्ताय नमः. तिसरा मंत्र: ओम मंगल मूर्तये नमः. पण लक्षात ठेवा, फक्त उपाय करून उपयोग नाही, मेहनत आणि प्रामाणिकपणाही तितकाच महत्वाचा आहे. आजपासून सुरुवात करा आणि आपल्या कर्जाच्या परिस्थितीत बदल बघा. श्री स्वामी समर्थ.